चला पाहूया एजंटिक AI कुठे कुठे वापरले जाऊ शकते किंवा कुठे कुठे वापरले जाते. काही रिअल टाईम यूज केसेस पाहूया. सगळ्यात आधी एजंटिक AI तुमच्या सेल्स टीममध्ये काम करू शकते. ते तुमच्या सेल्स टीममधील लाईव्ह डेटा ॲनालाइज करू शकते आणि जर त्याला वाटले की तुमचा सेल्स खाली जात आहे किंवा कमी होत आहे तर ते तुमच्या मॅनेजरला ईमेल करू शकते स्वतःहून की हा रिपोर्ट आहे आणि हे तुमचा सेल्स खाली चालला आहे. दुसरा जो सर्वाधिक वापरला जातो सध्याच्या काळामध्ये तो म्हणजे कस्टमर सपोर्टसाठी. समजा तुम्हाला एखाद्या ग्राहकाचा नाराज असलेला ईमेल आला तर एजंटिक AI काय करते की त्याला नुसते रिप्लाय करत नाही तर त्याची समस्या समजून घेते, त्यावरती सोल्युशन काढते आणि ते सोल्युशन अप्लाय करते आणि नंतरच ते तिकीट तो बंद करते. सो कस्टमर सपोर्टमध्ये एजंटिक AI वापरला जाऊ शकतो. तिसरा जो तुमच्या माझ्यासारख्या डेव्हलपर्सला एजंटिक AI वापर होऊ शकतो. एजंटिक AI काय करू शकते तर तुमचा कोड रिव्ह्यू करू शकते. त्या कोडमधून तुमचे डिफेक्ट फाइंड करू शकते, बग्स फाइंड करून ते बग्सला स्वतःहून सोल्युशन देखील फिक्स करू शकते. आणि हो, तोच कोड तुम्ही तुमच्या रिपॉझिटरीमध्ये चेक इन देखील करू शकते. तर अशा अनेक कारणांसाठी आपण एजंटिक AI वापरू शकतो.